याबाबत आपण जरांगे पाटलाशी बोलणार आहोत. दादा, गंभीर प्रकारे तुमच्या खुनाचा कट रचला जातो, सुपारी दिली जाते. नाही, हे सत्य आहे. हे कट शिजला गेला, हत्या घडून आणणं किंवा घातपात करणं गोष्टी आता सगळ्या उघड होतील. आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून ते तर दूध का दूध पाणी का पाणी होईल ते नाकारता येणार नाही. ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय हे सत्य. आता ते तपासात येईलच, तपास करतीलच. मी याच्यावरती सविस्तर सकाळी 11 वाजता बोलतो, उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलतो. मी जरा ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग आमकं तमकं ते थोडं ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय. पण बाळ तुला सांगतो, तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातला, एवढं लक्षात ठेव. असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही, असले बाडगे. तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास, तू लय चूक केली बाळा, तू हे ध्यानात ठेव. कारण मी करून घेणाराला म्हणतो, हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होतं. करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा हे असले खरकाटे, असल्या झाटू ज्याला आम्ही मोजतच नाही. आम्ही मराठी आहेत एवढं ध्यानात ठेवू. तू आता लय चुकीचं पाऊल उचललंस आणि चुकीच्या ठिकाणी हात घातला, त्याच्यावर तर मी उद्या बोलणारच. मी आज बोलणार नाही, फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो, मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे. तुम्ही फक्त शांत राहा. यांचे पाठ पुरायला मी खंबीर आहे. बघू अंतिम नाड्याला आल्याच्या नंतर बियालाच नाही ठेवायची वेळ आली तरी बघू वेळ आल्या. सध्या तुम्ही शांत राहा. मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे. जर यांच्यात यांनी रचलेलं कट षडयंत्र हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती. त्याचं ते काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत, एवढे कच्चे नाहीत. कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाही. व्हायच्या अगोदर जर माहीत होतंय याचा अर्थ आपण सुद्धा कच्चे नाहीये, आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो. हे त्या खरकाट्या उष्ट्या नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. बेटा, तू लय चुकीच्या ठिकाणी खेटलास, ठीक आहे. मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती, फक्त माझ्या